हॅलो. हा बोला की. हा कुठं आहे बाळासाहेब? आता सध्या बघा मी आलो इकडे तळेकडे आलोय. बोलाय काय काम आहे? बर इकडे या गावात जरा बोलायचंय तुम्हाला. बर चालतंय की येतो की. हा चालतंय या हो मग. काय घराकडे येऊ का इशी देऊ? हा इशीकडे या इशीकडे. बरं ठीक आहे. हा चालतंय या. हो ठेवू का मग? होय. हो नमस्कार. नमस्कार. काय कधी आला हो काय? बघा परवा दिवशी आलोय मी. बर हा जरा ते डॅम वर चक्कर मारले का नाही? आपला डॅम ओव्हरफ्लो आहे, काय विषय नाही. फक्त फुटाफुटी झाली थोडी. आता बघा साहेब सगळे आपले गावातले जनता सगळे झाली. तुम्ही सोडून यावं 1 मिनिट आहे का? जी मुलीवरती गोष्टी होत्या गोरगरिबाच्या मुली आहेत त्यासाठी तुम्ही काय केलं? गावच्या सरपंच तुम्ही सांगितलं का? नेमकं सांगा. ऐका किरण शेठ त्यासाठी त्यांना बोलून घेतले. किरण शेठ त्यांना आताच बोलू त्यासाठी बोलून घेतले. नाही मी पुढे बोलतोय. ऐका हो का बॉस, हा बोला. आपण जी मुलीवर अन्याय अत्याचार होत्यात त्याच्याविषयी आपण गावात एक मीटिंग भरणार आहोत. बरोबर जनजागृती meeting करायची, मध्ये मुलींविषयी प्रत्येकाच्या घरी नियम. जायचं. ऐका हो, जी गोरगरिबाच्या मुली आहेत त्यामुळे एखादी मुलगी जी शाळेत जात असेल आपल्या माता भगिनीवर बलात्कार झाला. ते आपल्या बी गावातल्या मुली हे जागृत व्हावे असं त्यांचं म्हणणं आहे की घरोघरी जाऊन मुलींना त्यांच्या आई वडिलांपर्यंत जाऊन ही बातमी पोहोचवावी, घरोघरी काय जागृत करावे. 2 मिनिट ऐकून घ्या माझं. एखाद्या लहान मुलाची मुलगी असेल शाळेत जाती रस्त्याने जाऊन त्या मुलीला आढळलं तुम्ही त्याबद्दल ऍक्शन काय घेणार? निर्णय काय घेणार? किरण शेठ त्यासाठीच बोलवलंय त्यांना. ऐकून घ्या हो. तुम्ही कोणा गावचे आम्ही पुढे बोलतो. तुम्ही कोण आहो? आम्ही कोण? मी बी गावचा नागरिक आहे. मी बी गावचा नागरिक आहे. गावचं नागरिक आता तुम्ही नागरिक तुम्ही काय मग केलं? त्यासाठीच बोलवलंय. कोणी बोलवलंय त्यांना? तुम्ही गावचं नागरिक मान्य आहे हो, पण जी मुली बरं मग मुद्द्याचं बोला. हो ऐका, आपण सात काय भांडू नका. नाही तसं नाही. पुढारी ऐका 2 मिनिटं माझा ऐकून ती घ्या. हात खाली घेऊन बोला, नाही तर बोलू नका. बरं ऐका, आम्ही बिग पाहून पाया पडतो तुमच्या. ऐका तुम्ही म्हणताव ना. ऐका तुमचा निर्णय तुम्ही ठरवा. आमच्या कामात आता आम्ही मजुरी करायला आम्ही निघालो. ठीक आहे. तुमचा निर्णय तुम्ही दोघं घ्या. तुम्हाला गाडी नसेल. ऐकूनच घेत नाही दादा. गाडी नाही, गाडी घेऊन जातो. अहो काय लावले तुम्ही? आमचं निर्णय मिटवतो. तुमची गाडी घेऊन जातो की मी. तुम्ही आमचं निर्णय मिटवत नाव का? जाऊन निर्णय जाऊ गाडी आणतो की माघारी मी. नीट चालवा गाडी. हा जाऊ द्या त्यांना जाऊ द्या. आपल्या कामात अडथळा नको. ही असल्या माणसामुळे तर गाव सुधारणा नाही. मग काय आणि लागले ती पुढची भाषा करायला. जाऊ द्या त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं राव ती गाडीच घेऊन गेले. असली कसली माणसं आहे ती हो? काय पेलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं काय नाही, पेलेलं आहे, काय. केलेलं आहे. किती बी सांगा त्याला सुधरून सांगा काय पेत. रोज उठून 10-20 रुपये कोणाला तरी मागायचं आणि प्यायचं असं चालू आहे त्याचं. त्याच्याविषयी बी आपल्याला गावात काहीतरी करावं लागेल. करावं दारू लागेल. बंदी. काय 2-3 वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन आलो अर्ज द्या. ते म्हणतात कुरवाडीला जावा, बापरे. बंद करा. तिथं कुठं ऑफिस आहे म्हणून त्याच बंद करायचं. हा तर कोण जात बसले काय? आता मला तर वाटतं हीच एकदा झोडपावं लागते ते काही पिणार नाही, करू तसं सगळं आपल्याला आपल्या गावामध्ये सगळ्या सुधारणा करायच्या त्या. मेन 2-4 कोणतरी चांगली मेन माणसं घेऊन गोळा करून हे करू. चालतंय करू. पण व्हायलाच पाहिजे. आज जाऊ दे राव त्या दारूला 10-20 रुपये रोज 100-200 जाण्यापेक्षा त्यांच्या लेकरा बाळाच्या परपंचात जाऊ द्या 5-50 रुपये 100 रुपये रोज 600 रुपयाने रातना दिवस काम करायचं आणि प्यायचं. हां आणि लेकरा बाळा घरी उपाशी काय उपयोग आहे त्याचा? त्याला काय अर्थ? फोन केला ना त्यांना. ह्यांचा काय विषय झालाय काय माहित. सकाळीच फोन आला मला. आले. आता काय त्या बाया साहेबाला फोन केला होता. मला देवळापुढे येतो म्हणलं होतं. आला. राम. बोलाय काय म्हणत होत तुमचं काय? मला फोन केला तुम्ही तळ्यावर होतो म्हणला विशीकडे ये म्हणून विशीकडे आलो. हा बोलाय काय म्हणतात? काय चाललंय काय नाही तुमचं काय? हा काय तिथं तळ्याकडे गेलता काय केलं तळ्याकडचं तुमचं? ती आपलं डॅम ओव्हरफ्लो झाला की आता पाण्याचं जरा टेन्शन गेलं आपला शेतकऱ्यांचं. हा गेलं पाण्यात. ती जरा फुटाफुटी झाली ती. हा तिकडे गेलो जरा बघा. कोणाच्या शेताने पाणी गेलं त्याचं नुकसान भरपाई झालं पंचनामा करून ऑफिसला जाऊन ते आता पंचनामा ही तहसीलदार ही तलाठी ग्रामसेवक करते काय प्रत्येक जागेवर. काल गाडी कोणाची घेऊन गेलता तू?
होय, काल ही माझा कुर्ता, हा. माझी गाडी हा आणि त्या निताला जाऊन अडवलंय. आता काय आहे नाही पण ह्याचं काय बोलत काय नाही त्याला. काय को करता है बचवा, एक गलत काम नाही करने का. अरे काय लागा तू, इज्जत घालवायला गावाची सगळी. नाही चव सांडली करायला लागला. काय सांगली काय नेमकं नाही तुला एक दिल बघ, काय चव सांडली माझी. ज्याला ह्याच्या इकडे गाडी घेऊन जातो काय दुसऱ्याच्या. बसा बरं खाली इकडे खाली बसा. घ्या जरा डोकं त्याला काय होतंय, त्याला सांगा नाही त्याला गावात बिल ढकलून दे. नाही जाऊ दे एवढे वार विषय कट करा, पुन्हा बघू समजावून सांगू. काय झाले? आपल्याला मारलंय. कुठं लागलं तुम्हाला? बघू दे तिथे लागले का? बरं उठा, चला चला चला. काय ऋता इतकं फास्ट झाला, काय झालं काय? अहो त्यांना भैयासाहेबांनी मारलं हो, डोक्यात इटपीट घातली, त्यांना मलमपट्टी करून आणतो जरा मी. बरं चालतंय मी आल्यावर गोट्या ढकल पुढे पुढे ढकल पुढे जाऊ. या लवकर मला पटी घेऊन. बोल की. अरे काय लावलंय पाखरा, ही असलीच गाणी आहे काय लावली तर? अरे पाकरा जाऊ दे, टाइमपास चालू आहे. हा. तुला माहित आहे का काय झालं? त्या बाया साहेबांना का काय? अरे नीतीच्या पायात अवघड आहे. गोप्याला हाणलंय. अरे बाबा जाऊ देऊ, असला गावातलं कुठं ना आपल्याला नाही बांधली पडायचं, आपलं काम भलं अरे आपलं. थांब की बस की. अय हुबले काय माणूस आहे, मी तर कशाला बसलोय. त्यानं मला इथं घातले, त्याला आपण तिकडं जाऊन बघू, त्याला विचारू जरा. जरा आपण त्याला बघू जरा, आपण आता त्याला विचारून आहे का नाही बघू आधी तिथं.
कुठं ऋत्या 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 कुठे गेला ऋत्या आहे का रे? बोल की बाप्या ऋत्या कुठे गेलाय त्या बाहेर गेलाय काय काम आहे कुठे गेला नेमकं बाहेर गेलाय बर 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 आल्यावर लावून दे की तेवढं काम होतं जरा बर 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 चालतंय चला हां ऋत्याला सांगू आता होय यार बापरे बापरे इकडं कुठं त्याकडे गेलतो आम्ही भेट घ्यायला जरा का हे काय लागलेलं काय लागले हे काय मारले टाक पडले तर 2 टाकं पडलेत काल मारल्या 2 टाक हा 2 पडलं का लगे मग कशामुळे मारले नाही राव याला चांगल्यासाठी मारले ज्या त्या बायासाहेबांनी अहो, चांगल्यासाठी कोण म्हणतंय मारलं सांगा बरं मला नाही चांगल्यासाठी मारलंय तिथून तुमचा गैरसमज होतोय बापू नाही गैरसमज. त्या बाळासाहेबांना त्यासाठीच मारलंय मला त्या नीतीसाठीच नाही मारले नीतीसाठी तुला अहो, मारलंय त्यासाठीच मला बायासाहेब तसा माणूस नाही राव. तुम्ही गावात चौकशी करा आणि मग मला सांगा आणि बायासाहेब तसा माणूस नाही बाळासाहेबाची चौकशी करा तुम्ही ती सारख पुरीच्या नादात कुणाला बी मारायला लागलाय हा मग ती चांगलं राहणं आपलं बी कर्तव्यच आहे की चांगलं राहणं म्हणजे मग बघू बायासाहेबाला मी फोन करून बाळासाहेबाला काय म्हणते ती बघू आपण चालतंय चालतंय चला मग चला जर त्या गोप्याचा विषय आहे मिटवायचा गाडी लावून साईडला ओ काका राव या जरा थोडं काम आहे या इकडे या बोला गावात काय एकाचं चार करून सांगितलंय कोणी सांगितलं त्या गोप्यानं का आता तुम्हालाच माहित आता तुमचीच माणसं आहे ती आमच्या विरोधात भानगड काढल्याशी मी काय बोलणार आहे? भानगडचा कुठं काय विषय आहे मग काय झालं नेमकं तुम्ही मला सांगा त्या दिवशी त्यानं माझी 4 चाकी गाडी घेऊन गेलाय दुसरी इको हा. तिथं जाऊन तिला अडवलं हम्म. तुम्ही होता मला माहित नाही तिथं मला काय कल्पना नाही कसली काल परवाचा विषय आहे त्यानं त्यांनी त्याला दरवाजात गाडीचा दरवाजा असा बगदिशी उघडला आणि उभा राहिला आणि तो माझीच आहे का आहे मला सगळ्या गोष्टी लगेच खबर असते बर तुम्ही पण तिथं होता वाटतंय मिटवायला काय मी मिटलो त्याशी हा मग मिटवलंय म्हणल्यावर मिटलो होती हा आणि काल त्यानं 4 चौकात माझी गच्ची धरली किती वेळ रे? गच्ची धरली डायरेक्ट बर मग आमच्या हातात काय बांगड्या येत्या काय तर सांगतो मी पुढे जाती एकदा गोडीत म्हणजे हा त्याला काल इट घातली मी बर बघू इथे घातली का हा बर आपल्याला कोण हात लावू शकत नाही गावात बघू पण त्याच्यावर अन्याय केला असता बघतो मग मी. अन्याय अहो काका तुम्हाला बोलून मी सांगायला येडा दिसलो काय हा बोलून सांगितलंय याडा म्हणजे मला बोलली नाही मुग बोलत नाही ती हा. हा आपलं बी जरारले पोरे असला अहो. ते आपलं जरारले आवाज खाली घ्यायला बोल नका आवाज खाली नव्हतं त्यावर गोप्यावर अन्याय जर असला मग तुम्ही म्हणून मी गाडीत टाकून नेईल लय बोल नका आता नाचल्या गाड्याला हे बघितले ते म्या हा. तसलं रोबच करायचं नाही रुबाब लय वेगळा आपला गावात हा, आपला सोला वेगळा आहे हा हा काय वेगळा तुमचा हा, तुमचं काय हा
काय करते? गीताची मैत्रीण आहे तुम्ही हा का? गीता दिसणं गेली हो मला. काय काम आहे तुझं? सांगलं की कुठं आहे गेली. आता काय काम आहे ते सांगा तर सांगेल ना. मी गावचा पुढारी आहे भैया साहेब. तिला म्हणा भैया साहेबाला तुझी आठवण काढली. हा असेल मग पुढारी मी काय करू? पुढारी असेल तर. तिला तेवढं सांगा की भैया साहेबानं तुझी आठवण काढलेली. आणि तिनं मला बोलल्यावर काय काम आहे त्याच्यासाठी बोलवलं. ती विषय सांगू नका. तिचं आणि माझं काय नातं आहे ते आमच्या दोघांना माहित आहे. मी पण गावचा पुढारी आहे. मग जा ना मग तुम्ही जाऊन बोला ना तिला तिथं. सगळं गाव माझ्या अंडरच आहे. तुम्ही पण लय आवाज करू नका. असेल मग मी काय करू? गावांतर पडले म्हणल्यावर आता जे एखादं डोकं फोडून आलो. अजून 100 जरी फोडले ना मला काही पण नाही फरक पडत. डोकं फोडून आले. मी सांगितलं तेवढं करा. लय बोलू नका तुम्ही. मी नाही सांगत असं लवकर तिथं काय काम आहे ते करतो. बरं माया थांबत असेल काय करायचं. हा बघते ना मी पण. हो बघून घेतलं. सांगा तिला तेवढा निरोप. लय छान आला निरोप दे म्हणून. बरं ह्याला पुढे जरा गोप्याचं टकोरं पडलंय. ह्याचं काहीतरी मला पडावं लागते. ह्याला बघतो आता. ऐ वाटसड वाटणार रे. कुठले आहे तू? कुठली म्हणजे? हा? हा? कुठले आहे तू? काय करायचं दिसत नाही का गावचीच आहे ती? दिसली की मग. हा? पण पहिली लांबून दिसली आता जवळून दिसली म्हणून म्हणलं कुठली आहे नेमकी. हाय का? हा काय करायचं? काय करायचं? दिसत नाही का? लांबून आलेली पोरगी दिसत नाही का? अगं दिसली तू पण तुझी मैत्रीण कुठे गेली? नीताबाई. मैत्रिणीला काय करायचंय? ते भैया साहेब येऊन मला म्हणतो तुझी मैत्रिणी तर कुठे गेली तुम्ही पण म्हणता. अगं तशी विचारण्यासारखी चीज आहे ती. मग विचारली माणसं तुला विचारावं गेला काय? काय का? हा हा ते केसाचं दाढी तुटून गेलं. कोण गेला? अगं अजून कार्याला वाटली लागली. तू माझं करणार हा असं मी मर्यादा नमस्कार करते आपल्याला. काय का? काकाराव म्हणजे काकाराव काय मी पण म्हणणार नाही की नीता तुम्हाला. का? नीताच्या नादी तिला लागायला. विचार काय विचारू तिला? विचार काय तिला म्हणून भेटला होता म्हणून काका. होय काय? हम्म. काका भेटला होता. हा, काका भेटला होता म्हणून सांग तिला. हा काका म्हणून मावशीच्या नादी लागा ना. अगं नीताच्या कसं नादी लागतं? अगं हसू नको तू. चेष्टावर नको तिला सांग माझा निरोप. मी ना चेष्टावर नेता. जात ना मग कशी काका राव चेष्टावर नेता. बर मग कशी यायची खरीवर नेते का? हा तुम्ही जायचं ना मी मावशीला सांगेन ना. तूच जात आहे तू. सांगितलं समजतं का नाही? ए कोणाला बोलते करू कोण? तुम्हालाच बोलते मी. मग मला ऐकायला बाहेर आहे काय? इथलं समजू दे ना. समजा ना मग आता का समजे राहतो ना. काय? हा? झाले गे खेळरस. हा? हाय काय त्याच्याकडं? हा? ते काय म्हणजे जीतच आहे विचारतो आम्ही म्हणजे नीता काय नीता तो भैयाराव पण येऊन म्हणला नीता कुठं आहे? तू पण म्हणतो नीता कुठं आहे? अगं बाई विचारण्याची चीज आहे ती. हा विचारण्याची तू का चीज मला म्हणजे? खावला लावू हा? तू चल बरं जा. मला इशारा चाल नीट. आज बघूच आज काय असं फोटो नाही मिटवून काय मध्ये गाडीची काय समज काय रे काय बुलेट आहे म्हणून लय रुपये बांधतो काय. तुझ्यापाशी गाडी आहे म्हणजे काय झालं? रोड पेढे वापस झाला. पुढे दिसत नव्हतं काय तुला काय? अहो, काय म्हणजे आपण आता मेला फेला असतो आता मोडला असतो. मोडलं तरी मोडलं. मोडलं तर मोडलं म्हणजे. गावचा पुढारी आहे. मग काय राहा, झालं? नीट जरा. नीट म्हणजे नीट राहा. हे बोलायची पद्धत नाही. चांगलं झालं. राहू द्या गाडी घ्या मागे गाडी मागे गाडी मागे आपल्या गाडी घ्या आपली. ह्याला परत आपण दाखवून ह्याला हात उचलला नाही ह्याला हातच काढू बोल. चला आपलं जाऊ द्या. ए मागे गाडी. ह्या वृत्तीनं मला मारावं आणि त्या काक्यानं माझ्या अंगावर यावं आणि त्या वाप्यानं बी वाप्याचा लावला कार्यक्रम. आता ही वृत्ती आणि काक्या कुठंच नाही. सरपंचाला सांगू दे अगं त्याच्या बापाला सांगू. येत नाही मी आता.